हॅलो जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय, जय भीम। आज आमचा सहलीचा दुसरा दिवस। आज आम्ही इथे सिद्धार्थ गौतम बुद्ध बुद्धी प्राप्त होण्याच्या अगोदर त्यांनी संबोधी प्राप्त होण्याच्या अगोदर त्यांनी 6 वर्ष एकदम अशी खडतर तपश्चर्या केली। इथे हे डुंगेश्वरी पर्वत, या डुंगेश्वरी पर्वतामध्ये 6 वर्ष ते तपश्चर्या केली त्यांनी। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी त्यांनी कधी एका पायावर तर कधी बसून तर कधी उभं राहून एका पायावर, कधी दिवस उभं राहायचे, अशी वेगवेगळ्या प्रकारची साधना केली। पण कुठेच त्यांना काही असा काही सुगाव ज्ञानाचा लागलेला नाही। असं हे डुंगेश्वरी पर्वत असा भल्या उंचीवर आहे तो, असतो डुंगेश्वरी पर्वत। हा आणखीन उंची आहे। आणि हे बघा, आणि हे तिथलाच हे असं खाली आहे, ते खाली आहे। त्या काळी एकदम हे भयंकर दाट जंगल होते आणि या पर्वतामध्ये ते एकटे ऊन वारा पाऊस याची चिंता न करता असा त्यांनी एकदम खडतर तपश्चर्या केली। शेवटी असा तो डोंगेश्वरी पर्वत आहे। आता हा झाला डोंगराच्या मध्यचा भाग। आणखीन वरे पण आहे रस्ता, तर मी तुम्हाला वरती घेऊन जात आहे डोंगेश्वरी पर्वताकडं। असेच बघत राहा। अशा प्रकारचा तो हा पर्वत आहे। या पर्वतामध्ये, डोंगेश्वरी पर्वतामध्ये माकडे पण आहेत, माकडे पण आहेत। आणि त्या काळी सुद्धा इथं विविध प्राणी, वाघ, सिंह असे भयंकर असणारे प्राणी राहायचे। असा तो हा पर्वत आहे। आणि आणखीन पण वरता आहे तो हा डोंगेश्वरी पर्वत। आता या ठिकाणी जाण्या येण्यासाठी ते करण्यात आला। असे तो या सुद्धा वानेर पण आहे तिथेशी, हे बघा, हे मस्त वानेर पण खेळतात तिथं। बघा मस्त त्यांचं असा हा डोंगेश्वरी पर्वत। आणखीन सुद्धा वरी आहे। तिथं वरती जाण्याकरिता पालखी सुद्धा केलेली आहे लोकांनी। भैया काय तिकीट आहे तुम्हाला? क्या तिकीट है आपका? हाँ पालखी क्या टिकट है? पालखी सुद्धा केलेली आहे। हाँ टिकट है दान करने के लिए। या क्या टिकट है इसका पालखी का? हाँ पालखी का तिकीट क्या? 500 रुपये। ते पालखी आता गेलेली 500 रुपये घेतात। ते डोंगेश्वरी पर्वत त्या ठिकाणी बांधणूक करण्यात आली।